ही श्रीमंत माणसं अशी असतात हे फक्त ऐकलं होतं, आज प्रत्यक्षात अनुभव घेतला बाई. प्रश्न श्रीमंतीचा नाही हो, प्रश्न हा वागणुकीचा आहे. कळतंय का? तुम्ही जे वागता ना त्याच्याकडे जरा स्वतः बघा, स्वतःला स्वतःची लाज वाटेल. गृहप्रवेशाच्या वेळेला दादानी तुम्हाला घरात घेतलं ना, तीच चूक झाली त्याची. तरी त्याला सांगत होते ह्यांना घरात घेऊ नको, ऐकलं नाही त्यांनी माझं काही. मी बघते ना, या घरात आल्यापासून तुम्ही फक्त नाती तोडण्याच्याच गोष्टी करता. मी मात्र सगळ्यांना आपलंसं करून घेण्याचा प्रयत्न करत होते, पण नेहमी हे असं काहीतरी घडतं आणि माझ्या जीवाला घोर लागतो. मला वाटतं की तुम्ही हाकलून द्याल एक दिवस मला या घरातून. मला माझ्या लेकीपासून दूर करा. आधीच माझ्या मुलापासून मला दूर केलंय आणि आता ताई ताई हो, मी तुमच्या पुढे हात जोडते. मला या घराबाहेर काढू नका हो. सकाळी पूजा पार पडली, 2 तास नाही झाले तर भांडणं सुरू. मला माझ्या लेकीपासून दूर करू नका हो ताई. मी हात जोडते तुमच्या पुढे. काय चाललंय इथे? सुलू, काय चाललंय हे सगळं? त्यांना विचार दादा. दीप बद्दल वाटेल ते बोलत होत्या त्या. त्याच्याच घरात उभं राहून अधिकार कोणी दिलाय ह्यांना असं बोलायला? आणि मी जरा काही बोलायला गेले की लगेच यांची नाटकं सुरू. त्याच्याबद्दल चांगलं बोलण्यासारखं काय आहे का? माझी खात्री आहे ते अगदी योग्य बोलत असणार, त्याची लायकीच ती आहे. आणि हे बघ सुलू, त्यांचा त्याच्यावर राग असणं अगदी साहजिक आहे. त्याच्यामुळे यांचा मुलगा देवाघरी गेलाय, ती जाणीव आपण कायम ठेवली पाहिजे. अरे जाणीव ठेवली पाहिजे, जाणीव ठेवली पाहिजे, पण ही बाई आपल्या डोक्यावर बसते हे कसं लक्षात येत नाही रे तुझ्या? बास सुलू, यापुढे एक शब्दही बोलू नकोस. अगं आपल्या पाहुण्या आहेत त्या. या घरात त्यांच्याबद्दल असं बोललेलं मला चालणार नाही. दादा दादा माझ्यावर विश्वास ठेवा. मी कोणाच्याही डोक्यावर बसण्याचा प्रयत्न करत नाही हो. उलट सगळं दुःख विसरून, मागे घडलेलं सगळं मागे टाकून सगळ्यांबरोबर एक नवीन नातं निर्माण करायचा प्रयत्न करते मी.